शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आपण AI टेक्नॉलॉजीने ऊस शेती करतो आणि ह्या वर्षीचं आपलं AI टेक्नॉलॉजी करण्याचं हे आपलं पहिलंच वर्ष आहे. पूर्ण आत्तापर्यंत AI टेक्नॉलॉजी जे सांगन तशा पद्धतीनं आपण ऊसाचे खत आणि डोस केले आहेत. तर आज आपल्या ऊसाला 165 दिवस पूर्ण झालेले आहेत. 60 ते 65 दिवस इतका दिवस आपल्या ऊसाला झालेले आहेत. ऊसाची व्हरायटी 13-007 आहे आणि 4.5x1.5 अशा अंतरानं आपण ऊसाच्या रोपाची लागवड केलेली आहे. तर आज आपण बघू शकतो ऊसाची जी वाढ आहे म्हणजे उंची जवळपास 6 ते 6.5 फूट 7 फूटपर्यंत आता झालेली आहे आणि खाली ऊसाला जवळपास 5 कांड्या 6 कांड्या काही जागेवर 4 कांड्या अशा लागलेल्या आहेत. तर ह्या ज्या आपल्याला दिसतात 1 2 3 ह्या 3 कांड्यावर उघड्या दिसतात आणि खाली जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस माती लावली त्यावेळेस आपल्या 2 कांड्या खाली लागलेल्या 2 कांड्या आपल्या जमिनीमध्ये गेलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ऊसाच्या कांड्या जमिनीमध्ये ह्या भर लावताना ज्या खाली दाबतो त्याचा फायदा आपल्याला असा होतो ज्यावेळेस पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऊसाची वाढ जर जास्त झाली तर ऊस 100% पडणारच आहे, कारण की वाढ जास्त झाल्यावर ते उभा राहू शकत नाही, तो पडत असतोय आणि खाली पडल्याच्या नंतर तो पूर्ण बेट आपलं उपटून पडू नये म्हणून आपण त्याच्या खालच्या 2 कांड्या आपण जमिनीमध्ये गाडलेल्या आहेत किंवा जास्तीत जास्त बेट आपलं उपटून पडू नये म्हणून खाली 2 कांड्या आपण गाडलेल्या आहेत. वर आता 3 कांड्या आहेत. आजचा व्हिडिओ करण्याचा मुद्दा एवढाच आहे की आज आपल्याला एक विषय होता आपला किंवा एक 10 फूट जागेमध्ये आपल्याला ऊसाची संख्या किती पाहिजे तर कमीत कमी आपल्या 10 फूट जागेमध्ये ऊसाची संख्या जर 4.5x1.5 अशा अंतराने जर आपण ऊसाची लागवड केली असेल तर आपल्याला जवळपास एक 50 ते 55 ऊस आपली संख्या पाहिजे. तर एका जागेवर ह्या बेटाला मी मुद्दाम हे बेट मोकळं केलं आहे. ह्याचं पाचट होतं हे होतं जराशी हे काढलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये आपली ऊसाची संख्या किती आहे बघा. आज हे सशक्त ऊस आहेत सगळे, कारण की ह्याला आता कांडी लागलेली आहे आणि हे कांडी लागल्याच्या नंतर हे ऊस मरत नसते. तर आता बघा ह्या ऊसाची संख्या किती आहे बघा इथे एका बेटामध्ये. ह्या एका बेटात मी तुम्हाला संख्या मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 एका जागेवर आपला 13 ऊसाची संख्या ही चांगल्या ऊसाची मिळालेली आहे. जे काही एखाद्या अर्धे मरके ऊस होते तर 2-3 तसे मरके पण सापडले, कारण की आपल्या ऊसाला फुटवा जास्त झाला होता आणि तसे आता मरके ऊस समजा हे असे लहान सहान जर हे असं जर एकदम बारीक जर राहत असेल तर हे समजा भविष्यात काही दिवसानंतर मरून जाऊ शकतं हे असं लहान लहान. तर अशा चांगल्या सशक्त ऊसाची संख्या आपल्याला 13 मिळालेली आहे आणि आपल्याला खरी गरज जर एका सरीमध्ये 10 फूट अंतरामध्ये जर आपल्याला 55 जर करायचे असतील तर आपल्याला एका जागेवर 8-9 इतके जरी मिळाले तरी आपल्याला भरपूर होते. पण आता आपल्याला 13 मिळालेले आहेत. तर सगळे ऊस चांगले आहेत, त्याच्यामुळं आपण ह्याच्यातले काही काढून टाकीत नाहीत. पण काही जागेवर 13 असतील, काही जागेवर 7-8 असतील, काही जागेवर ह्याच्यापेक्षाही जास्त असतील. पण एक सरासरी ॲव्हरेज आपलं 9च्या आसपासचे आपल्याला एका ठोंबडीमध्ये आपल्याला ऊसाची संख्या पाहिजे, म्हणजे त्यावेळेस आपल्या ऊसाला चांगल्या प्रकारे ॲव्हरेज आहे आपल्याला मिळू शकतो आहे. आणि एक ऊस आपला कमीत कमी 2.5 किलो 2 किलो तरी आपला भरला पाहिजे, हे आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण ऊस शेती जर केली तर नक्कीच आपली ऊस शेती ही फायदेशीर झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. रामराम. गावकरी आपला शेतकरी मित्र हे माझं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे, ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.